नाही नाही पूर्ण येऊन गेल्या गाडी. काय नाही 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 ते माती आज घाल. माती नको हाताला लागायचं. काय ते थांब ना, एक मिनिट थांब. एकटाच होता. हा एक नंबर प्लेट किती आहे? MH 22 काहीतरी आहे. ते असं त्याला जोडल्यानंतर होईना झालं. नाही ही वरी होत जळायला होतं चक्क. नंबरवरून कळतंय का? किती आहे? आपण सध्या आहोत अहमदपूर ते अंबाजोगाई या मार्गावर. नुकताच या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मारुती कंपनीची 800 ही गाडी आहे, जळून खाक झालेली आहे. प्युअर पेट्रोलवरची ती गाडी आहे. मात्र आपल्याला ह्या आत्ता सध्या दिसत असलेल्या चित्रावरून असं लक्षात येतं की ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला असावा आणि या पुलाला ती गाडी आदळून पेट घेतली आणि पेट घेतल्यानंतर जळून पूर्ण गाडीची राख झालेली आहे. आणि लगेच ताबडतोब या घटनेची माहिती मिळताच अहमदपूर नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत फायर ब्रिगेडचे ते माझ्यासोबत आहेत. नेमकी त्यांना कशा पद्धतीने माहिती मिळाली, कोण या ठिकाणी पहिल्यांदा बघितलं, तुम्हाला कशी ही माहिती मिळाली? नगर परिषद अहमदपूरचे अग्निशमन विभागाकडून सर्वात पहिल्यांदा जेव्हा कॉल पडला, विदिन 3 मिनिट्स आम्ही इथं पोहोचलो. 3 मिनिटाच्या आत आम्हाला इथं पोहोचायला लागले. त्याच्यानंतर आम्ही पाहता क्षणी आम्हाला कळालं की जी डेड बॉडी आहे ती मॅक्झिमम डिस्ट्रॉय झालेली आहे. पण जी आग होती ती आग भयंकर अशी होती. आणि सर्वात पहिल्यांदा आम्ही आमच्या प्रथम जे ॲक्ट असतो, मोठी आग असेल तर आम्ही सर्वात पहिल्यांदा मॉनिटरचा यूज करतो आणि त्याच्यानंतर त्याला साल्वेज करण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम जेव्हा आम्हाला हे दिसलं, निदर्शनास आलं, तेव्हा आम्ही मॉनिटरचा यूज केला आणि त्याच्यानंतर साल्वेजसाठी छोट्या म्हणजेच होजरीलचा यूज केला आणि आग आटोक्यात आणली. आणि आता निदर्शनीस असं पडतं आहे की सर्वप्रथम चालकाचा ताबा हा गाडीवरचा सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर चालक हा त्याच्या आतमध्ये गाडीमध्ये अडकून त्याला बाहेर पडता आलं नाही आणि त्यातच गाडीनं आगीचा पेट घेतला आहे आणि आगीचा पेट घेतल्यामुळं ही घटना घडलेली आहे. तर ही घटना घडल्याच्यानंतर अवघ्या 3 ते 3.5 4 मिनिटाच्या आत अग्निशमन दल अहमदपूर इथं पोहोचलेलं आहे आणि आपलं काम पूर्णपणे आग विझवण्याचं केलं आहे. अहमदपूरचे पोलीस कर्मचारी आणि किनगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी तातडीने धाव घेतलेत. प्रथमदर्शनी कोणी आहे का तुम्ही बघितलात? ही जी बघू शकता तुम्ही, बघ्यांची गर्दी झालेली आहे. मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे म्हणून हे लोक बघण्यासाठी गर्दी करत आहेत. साहेब मला सांगा, पहिल्यांदा तुम्हाला कॉल कोणाचा आला, कसं समजलं तुम्हाला? ते इथं मुलगा होता. इथं मुलगा ही काहीतरी शेतीमध्ये होता. त्या मुलाने कॉल केला होता. ती कॉल केला असं गाडी पिटली आहे म्हणलं. आल्याच्या नंतर आम्ही लगेच घटनास्थळी येऊन आलो. मागे एक 8 ते 10 दिवसापूर्वी एक घटना अशीच घडली होती आणि याच मोजक्याच अंतरावर आहे ती घटना. नेमकं या घटना खूपच व्हायला लागल्यात. काय आवाहन करायचं आहे अग्निशमक दलाच्या माध्यमातून ड्रायव्हिंग करणाऱ्या भावांना, काय आवाहन करा? खूप छोट्या गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपण लोकांना एक सर्वप्रथम तर मद्यप्राशन करून कधीच ड्रायव्हिंग करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे जर व्यक्तीला झोप येत असेल तर सरळ गाडी कुठंतरी रस्त्याच्या कडेला लावा आणि आराम करा. तिसरी गोष्ट, व्यक्तीला जर समजा अचानकपणे कसल्या प्रकारचा झटका आला, ज्याला आपण हार्ट अटॅक म्हणतो, तशा प्रसंगी सर्वात पहिल्यांदा आपल्याला गाडी रोडच्या साईडला घ्यायची आहे आणि आउट ऑफ डेंजर व्हायचं आहे आणि तिथं थांबून लोकांना पाचारण करायचं आहे.
तर अशा प्रसंगी जेव्हा फर्स्ट ॲक्ट जर करत असाल तुम्ही, तर आग लागली असता, गाडीला जर आग लागली असेल तर सर्वात पहिल्यांदा गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपला जीव वाचू शकेल. याच कॉल दिला होता. हां 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 या व्यक्तीनं कॉल दिला. ही घटना घडली त्यावेळेस प्रथमदर्शी नागरिक जो आहे या ठिकाणी आहे. भैया काय स्थिती होती ज्यावेळेस तू इथलं पहिलं चित्र बघितलंस त्यावेळी? मी तिकडनं येत होतो त्यावेळेस गाडी डिवायडरच्या ह्याच्यावर ठोकली आणि तिने गाडीने पेट धरला होता. मग पेट धरल्यास त्यांना व्यक्ती भीषित झाला, त्याच्याने त्याला बाहेर निघताच आलं नव्हतं. अत्यंत दुर्दैवी ही घटना घडली आहे. सर, या गाडीचा नंबर किंवा तो व्यक्ती कोण होता, त्याचं नाव वगैरे काही ओळख पटली आहे का आतापर्यंत? सद्यस्थितीमध्ये गाडीचा नंबर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण गाडीचा जो नंबर प्लेट आहे तो पूर्णपणे आगीमध्ये भस्मसात झाला आहे. आता आपले पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून गाडीचा नंबर आणि सदर इसम कोण आहे त्याचा तपास केला जाईल. या ठिकाणी अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह त्यांचा ताफा पूर्ण पोलीस कर्मचारी दाखल झालेले आहेत. घटनास्थळाची कसून चौकशी सुरू आहे. नेमकी ही गाडी कोणाची असावी आणि विशेष म्हणजे यामध्ये जो मृत झालेला व्यक्ती आहे तो कोण असावा याचा आत्तापर्यंत पत्ता काही लागलेला नाही. मात्र पोलिसांकडून हिरिरीने प्रयत्न सुरू आहेत. सर, आपण काही आवाहन कराल? अरविंदजी रायबोले माझ्यासोबत पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माझ्यासोबत आहेत. सरजी, आपण आवाहन कराल? 8 दिवसामध्ये दुसरी घटना आहे, 8 ते 10 दिवसामधली. पालन केलं पाहिजे ड्रायव्हिंगच्या नियमांचं, यासाठी आपण काही आवाहन कराल अशी अपेक्षा आहे? सध्या काही आवाहन करण्यापेक्षा ही गाडी कोणाची आहे आणि मयत व्यक्तीची ओळख पटवणे याच्यावरती आमची प्राथमिकता आहे. आवाहन करण्यासंदर्भानं विशिष्ट जे काही सूचना असतील ते कालांतरानं आम्ही देऊ तुम्हाला. थँक्यू सर. तर मंडळी, खरं तर तुम्हाला पुन्हा विनंती असणार आहे की आपण रस्त्यावरती वाहन चालवत असताना आपली सुरक्षितता बघून आपल्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेऊन आपण ड्रायव्हिंग केलं पाहिजे, असंच मी तुम्हाला म्हणू शकेल. अंबाजोगाई ते अहमदपूर, अर्थात अहमदपूरकडून अंबाजोगाईकडे जाताना याच रोडवरती हे 10 दिवसातली दुसरी घटना आहे असं म्हणता येईल. काही हाकेच्या अंतरावरच पहिला जो अपघात झाला होता त्या ठिकाणीही अशाच प्रकारची कार जळून राख झाली. सुदैवाने त्या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नव्हती. थोडक्यात ते बालबाल बचावले त्या गाडीचे मालक, ड्रायव्हिंग करणारे. मात्र या अपघातामध्ये बघू शकता तुम्ही पूर्ण राख झालेली आहे गाडीची. घटनेला प्रथमदर्शी पाहणारा नागरिक माझ्यासोबत आहे. तुमचं नाव अगोदर सांगा. अली मोजीर साहेब शेख, राहणार काजळी परगा. ही घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी माझ्या वर्कशॉप आहे माझं इथे, आपल्या इथं डुकरमाने समोर आहे. आपलं खरेदी विक्रीचं काम आहे, छोटा ती टू व्हीलरचं. माझ्या समोर गाडी आली, गाडीची स्पीड होती 25 ते 30 स्पीड, याची स्पीड नव्हती गाडीची. पण ती गाडीचा फॉल्ट होता का माणसा फॉल्ट होता, त्यांनी एक्साइडवर पायच काढला गेला. फुल रेस होती गाडी. त्या रेसमध्ये ना आपलं कसल्या कलरची होती गाडी? व्हाईट कलरची होती गाडी. व्हाईट कलर गाडी, व्हाईट कलरची होती. गाडीची स्पीड काहीच नव्हती, स्पीड कमी होती, पण फुल रेस पायर रेसवर होता. त्यानं आपल्याला कडनं एका कडनं यायला होता, सरळ कडनं आला ना डायरेक्ट इथं ठोकला. मला वाटतं त्या एक्सिलेटरचा काही प्रॉब्लेम झाला असेल. एक्सिडेंटचा फॉल्ट आहे का त्या माणसाचा फॉल्ट आहे? आता कुठलं काय म्हणू सांगू शकतो? गाडीचा फॉल्ट होऊ शकते, त्या माणसाचा फॉल्ट होऊ शकते. त्याच्यामध्ये एवढी माहिती आपल्याला. तुरंत इथं आग लागली, पण बक्कळ प्रयत्न विचार केला, पण आवाज होत होते आणि लांब सरकून गेला. पण तरी बी एक दगड घालून मित्राने काच फोडला आमच्या ती काढण्यासाठी त्याला, पण ती वाचू शकला ना आपण त्याला. गाडी ही जुनी जरी असली तरी ही गाडी पेट्रोलची होती आणि विशेष म्हणजे ते पूर्ण रॉंग साईडला दिसत आहे. आणि आत्ताच ज्यांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे की गाडीच्या ड्रायव्हरचा जो ताबा सुटला गाडीवरचा आणि गाडी पुलाच्या कठड्याला आदळली आणि गाडीने लगेच पेट घेतला. आता सगळे लोक तुम्ही बघू शकता, कोणाच्याही नाकाला, काही जणांच्या नाकाला रुमाल आहेत, परंतु माझ्याही नाकाला रुमाल आहे. अक्षरशः या ठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. इतकी भयानक स्थिती. अहमदपूर ते अंबाजोगाई रोडवरती ही घटना 10 दिवसातली दुसरी घटना आहे. अशा घटना टाळण्यासाठी निश्चितच वाहतूक नियमांचे पालन करा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर.
आवाज बहुजनांचा.